मग स्टार्ट करूया आपण. स्टार्ट विथ काल काय काय झालं. तर काल आपण काय बघितलं होतं. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण बघितलं की सेंट्रल अँगल काय असतं. सेंट्रल अँगल ओके सर्कल आहे. सर्कलच्या सेंटर पासून जर आपण काय केलं एक अँगल ड्रॉ केला तर जो अँगल तयार होतो त्याला आपण काय म्हणतो सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगलमुळे काय होतं त्याच्या समोरची जी आर्क आहे तर या सेंट्रल अँगलचं जेवढं मेजरमेंट असेल 30 डिग्री तर त्या आर्कचं पण मेजरमेंट किती असतं. सो दिस इज अ इंटरसेप्टेड आर्क. या आर्कला काय म्हणतात इंटरसेप्टेड आर्क. इंटरसेप्टेड आर्क ओके. आणि ती कोणी इंटरसेप्ट केली या अँगल AOB ने. ओके अँगल AOB ने इंटरसेक्ट केलेली ती आर्क आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं मेजरमेंट ऑफ आर्क्स बघितलं बरोबर. सपोज ही आर्क असेल आणि जर आपण समजा काही कॉर्ड्स ड्रॉ केल्या किंवा काही पॉइंट्स घेतले तर त्याचं मेजरमेंट आपण बघितलं होतं. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 3.3 बघितला. आता आपण आज काय स्टार्ट करणार आहोत प्रॅक्टिस सेट 3.4च्या बेसिक कन्सेप्टला सुरुवात करणार. खूप साऱ्या बेसिक कन्सेप्ट आहे म्हणजे एक हा पूर्ण जो व्हिडिओ होईल हा फक्त कशावर होईल बेसिक कन्सेप्टवरच होईल. ओके आणि बेसिक कन्सेप्ट झाल्यावर मग आपण 3.4 कडे जाऊया. काही एवढे डिफिकल्ट पण नाही आहेत आणि याच्यामध्ये एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा थेरम आहे तो एक इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिले आपल्याला बघायचं आहे इन्स्क्राइब्ड अँगल. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा थेरम. हे दोन इम्पॉर्टंट पॉइंट आहेत या बेसिक कन्सेप्टमध्ये. ओके सो फर्स्ट ऑफ ऑल आपण ह्या बेसिक कन्सेप्टला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर आपल्याला काहीतरी ऍक्टिव्हिटीज करायच्या. 2 ऍक्टिव्हिटी ज्या तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या आहेत. काय करायचं एक सर्कल ड्रॉ करायचंय. ड्रॉ अ सर्कल. या सर्कलमध्ये तुम्हाला काय घ्यायचंय एक कॉर्ड AB आणि सेंट्रल अँगल ACB काढायचं. बघा मी पहिले काय ड्रॉ करतो कॉर्ड AB आणि सेंट्रल अँगल आहे म्हणजे तो सेंटर मधनं जाईल ACB. ड्रॉ केला. टेक एनी पॉइंट D ऑन द मेजर आर्क. ही जी मेजर आर्क आहे ही मेजर आर्क तयार झाली आणि ही असणारी ही काय मायनर आर्क. या मेजर आर्क वर आपल्याला एक पॉइंट घ्यायचा आहे D आणि पॉइंट E ऑन द मायनर आर्क. आणि मायनर आर्क वर कोणता पॉइंट घ्यायचा आहे E पॉइंट घ्यायचा आहे. आता काय प्रश्न विचारलाय मेजर अँगल ADB आणि ACB. ADB मेजर करा आणि ACB मेजर करा. ADB अँड ACB ओके सॉरी हा ADB अँड ACB हे दोन अँगल्स तुम्हाला काय करायचे मेजर करायचे. काय लक्षात येईल तुमच्या कन्सेप्ट मी तुम्हाला ऑलरेडी सांगतो की काय लक्षात येईल तुमच्या. आता जर हा अँगल ACB कोणता अँगल ACB हा अँगल जर 30 डिग्री असेल तर हा जो ADB अँगल असेल किंवा 30 खूप छोटा झाला आपण जास्त घेऊया जरा 80 डिग्री जर असेल किती डिग्री असेल 80 डिग्री तर हा जो ADB अँगल आहे हा किती असेल 40 डिग्री. किती असेल 40 डिग्री म्हणजे याच्या हा काय असेल हाफ असेल. हे जस्ट ऑब्झर्वेशन आहे आपण काय तिथे मेजरमेंट केलेलं नाही जस्ट एक ऑब्झर्वेशन सांगतोय. सो तुमच्या एक लक्षात काय येईल की हा जो सेंट्रल अँगल जितक्या मेजरमेंटचा असतो त्याच्यापेक्षा हा काय हाफ आहे. त्याच्या तो काय हाफ. सेकंड काय मेजर करा अँगल ADB. आता काय करायचंय तुम्हाला ADB मेजर करा ADB अँड सेकंड AEB. AEB मेजर करा आणि त्यांची काय करा ऍड द मेजर्स म्हणजे मोजा. आता फॉर एक्झाम्पल हा अँगल जर असेल समजा 40 डिग्री ऍज युजल आपण म्हटलं होतं हा 80 डिग्री आहे तर हा किती आहे 40 डिग्री. तर हा किती असेल रे हा किती असेल 140 डिग्री असेल. हा किती असेल ते का कसं ते आपण नंतर बघणारच आहोत डिटेलमध्ये. पण याच्यावरनं लक्षात काय येतं की जर ADB 40 डिग्री असेल आणि AEB किती येईल मग 140. या दोघांची जर ऍडिशन केली सम केली तर ती आपल्याला किती मिळेल 180 डिग्री. म्हणजे याच्यावरनं काय लक्षात येतं की जे अपोजिट अँगल्स असतात अपोजिट अँगल्स काय असतात सप्लिमेंटरी असतात. अपोजिट अँगल्स आर
सप्लिमेंटरी. काय? सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरीचा अर्थ काय की त्याची सम, त्या दोन अँगलची सम, अँगल नंबर 1 अँगल नंबर 2 या दोघांची सम किती येते? 180 डिग्री. अपोजिट म्हणजे विरुद्ध अंग, विरुद्ध कोन. ओके, अपोजिट अँगल्स काय असतात? सप्लिमेंटरी असतात. आता हे का, कधी, केव्हा हे आपण नंतर बघू. फर्स्ट कन्सेप्ट कळली तुम्हाला? फर्स्ट कन्सेप्ट काय होती की हा सर्कल आहे, त्याच्यामध्ये हा सेंट्रल अँगल आहे. ओके, याच पॉइंट पासून दुसरा पण एक अँगल काढलाय, परंतु याचा वर्टेक्स सेंटरवर होता, याचा वर्टेक्स कशावर आहे? सर्कलवर आहे. हा जर 80 डिग्री असेल तर हा त्याचा काय असतो? हाफ असतो. ही पहिली कन्सेप्ट होती. ओके, आता याच्यात ह्या अँगलला इन्स्क्राइब्ड अँगल म्हणतात, हे आपल्याला पुढे शिकायचं डिटेलमध्ये. ठीक आहे. आणि दुसरी कन्सेप्ट काय शिकलो आपण की हा एक अँगल होता एडीबी आणि हा दुसरा अँगल आहे एईबी. ओके, हा अँगल प्लस हा अँगल या दोघांची सम किती आली होती आपली? 180 डिग्री. याच्यावरनं आपण काय कन्क्लुजन काढलं होतं की अपोजिट अँगल्स हे कसे असतात? सप्लिमेंटरी असतात. पण हा क्वाड्रिलॅटरल आहे. काय तयार झालाय? क्वाड्रिलॅटरल. त्याला पुढे एक कन्सेप्ट येणार आहे, त्या कन्सेप्टला आपण काय म्हटलं होतं? काय म्हणणार आहोत? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. त्या कन्सेप्टला आपण काय म्हणणार आहोत? आणि ही जी कन्सेप्ट शिकायची हिला काय म्हणणार आहोत आपण? इन्स्क्राइब्ड अँगल. काय म्हणणार आहोत? ओके, म्हणून हे इथे या ठिकाणी आपण दाखवलेलं होतं. एक कन्सेप्ट आहे इन्स्क्राइब्ड अँगलची आणि दुसरी आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची. आलं लक्षामध्ये? आणखी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे या ठिकाणी. त्या ऍक्टिव्हिटीमध्ये एक सफिशियंटली लार्ज सर्कल काढायचं, बऱ्यापैकी मोठं सर्कल काढायचंय. ठीक आहे, त्याचं सेंटर काय आहे? सी. त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी? पीक्यू काय आहे? डायमीटर ऑफ सर्कल आहे, डायमीटर आहे, व्यास आहे. डायमीटरमुळे काय होईल रे की तुम्हाला 2 आर्क्स मिळतील आणि या आर्कला आपण काय म्हणणार आहोत? कोणती आर्क? सेमी सर्क्युलर आर्क. या आर्कला आपण काय म्हणतो? सेमी सर्क्युलर आर्कचं मेजरमेंट किती असतं? 180 डिग्री. सो ही पण किती असणार आहे? ओके, सो हा 180 डिग्रीची आर्क आहे. ओके, सो बघा आता याच्या समोर पण हा एक अँगल ड्रॉ केलेला आहे, कोणता? PSQ. तर हा अँगलचं जर मेजरमेंट काढलं तर हा किती येतो? 90 डिग्री. गेल्या याच्यामध्ये एक कन्सेप्ट शिकलो आपण की हा इथे इन्स्क्राइब्ड अँगल होता, बरोबर. आता ही जी आर्क आहे, ठीक आहे, चला इन्स्क्राइब्ड अँगल ही कन्सेप्टच सांगून देतो मी तुम्हाला. चला पुढेच जाऊया मग. बघा, इन्स्क्राइब्ड अँगल कोणाला म्हणायचं? इन्स्क्राइब्ड अँगल तर बघा असा अँगल की ज्याचा व्हर्टेक्स कुठे असतो? सर्कलच्या सेंटरवर असतो. नॉट नेसेसरी, गरजेचं नाही. सेंटर सर्कलवरच येईल, सेंटर नव्हे, व्हर्टेक्स. व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू हा सर्कलवरच येईल असं मॅन्डेटरी नाही. तो सर्कलच्या बाहेर सुद्धा असू शकतो. पण त्याच्यामुळे काय झालं की अँगलच्या ज्या 2 साइड्स आहेत, नको त्रास देऊ तू, सर्कलच्या ज्या 2 आर्क्स आहेत, सॉरी अँगल डिवाइड करून टाकलं त्याने, माझं मन विचलित झालं. ओके, कॉन्सन्ट्रेट. हा सेंटर म्हणजे जो व्हर्टेक्स आहे, अँगलचा व्हर्टेक्स कशावर आहे? सर्कलवर आहे. त्याच्या 2 आर्म्स आहेत, ही आर्क नंबर 1, आर्क नंबर 2. ह्या सर्कलला काय करतायत? पॉइंट ए आणि पॉइंट बी मध्ये इंटरसेक्ट करतात. त्या इधरली इंटरसेक्ट करू शकतात, त्या टच सुद्धा करू शकतात. ओके, सो दॅट हा जो अँगल आहे, अँगल ADB म्हणा किंवा हा पॉइंट PDQ म्हणा. ओके, सो हा अँगल तयार झाला. ओके, कोणता अँगल म्हणतो आपण त्याला म्हणूया PDQ. बघा PDQ हा अँगल, बरोबर. या अँगलमुळे काय झालंय की एक आर्क इंटरसेप्ट झाली. कोणती आर्क इंटरसेप्ट झाली? AB आर्क इंटरसेप्टेड आहे. कोणामुळे रे? या अँगलमुळे. आणि एक इन्स्क्राइब्ड आर्क आहे. एक आर्क कोणती आहे? तो ही आर्क इन्स्क्राइब्ड आहे, म्हणजे ह्या आर्कमुळे, सॉरी,
या आर्क मध्ये हा तुमचा अँगल आहे. ओके, सो अँगल पी डी क्यू इन्स्क्राइब्ड बाय आर्क ए डी बी. पी डी क्यू म्हणजे ही कोणती आर्क आहे? इन्स्क्राइब्ड आर्क. आणि या आर्कला काय म्हणणार? इंटरसेप्टेड आर्क. समजलं का? नंतर भरपूर कन्फ्युजन होतं सगळ्यांचं की इन्स्क्राइब्ड कोणाला म्हणायचं आणि इंटरसेप्टेड कोणाला म्हणायचं. ओके, ज्या आर्क मध्ये अँगल आहे त्याला काय म्हणणार आपण? इन्स्क्राइब्ड आर्क. ओके, आणि अँगलच्या एक्झॅक्टली अपोजिट जी आहे त्या आर्कला काय म्हणणार? इंटरसेप्टेड आर्क. ओके, जर असे आर्क्स तयार होत असतील तर त्या अँगलला आपण काय म्हणायचं? इन्स्क्राइब्ड अँगल. काय म्हणायचं? सो इथे अँगल पी डी क्यू म्हणा किंवा ए डी बी म्हणा, ह्या काय आहेत? इन्स्क्राइब्ड अँगल आहेत. हे काय आहेत? इन्स्क्राइब्ड अँगल आहेत. कळलं का? सो इथे काय लिहिलंय बघा, अँगल ए डी बी इज इन्स्क्राइब्ड इन आर्क ए डी बी. कळलं का? समजलं? इन्स्क्राइब्ड अँगल कळलं. आता महत्वाचा मुद्दा काय की इन्स्क्राइब्ड अँगल जो असतो, जसं एक आपण ड्रॉ करूया. सपोज हा सेंटर पॉइंट आहे. सेंटर मधनं मी काय केलं? एक अँगल किंवा एक आर्म ड्रॉ केली आणि एक आर्म या साइडने ड्रॉ केली. ठीक आहे. आता हा ए सी बी काय आहे? अँगल ए सी बी काय आहे? तर हा सेंट्रल अँगल आहे. हा काय आहे? आपण काय बघितलं होतं की सेंट्रल अँगलचं मेजरमेंट जेवढं असतं एक्झॅक्टली इक्वल मेजरमेंट ऑफ अँगल ए सी बी इज एक्झॅक्टली इक्वल कोणाच्या इक्वल असेल? इंटरसेप्टेड आर्कच्या. इंटरसेप्टेड आर्क कोणती आहे? ए बी. ठीक आहे, या दोघांचं मेजरमेंट सेम असेल. म्हणजे ह्याचं जर 70 डिग्री असेल तर याचं पण किती असेल? समजलं हे? पण याच्या थोडंसं अपोजिट आहे इन्स्क्राइब्ड अँगलचं. इन्स्क्राइब्ड अँगल काय आहे की सपोज हा सर्कल आहे. सर्कलवर आपण काय करूया? एक इन्स्क्राइब्ड अँगल ड्रॉ करून टाकू. ठीक आहे, याला अगेन तेच नाव देऊया, ए डी आणि बी. ओके, आता ही आर्क किती डिग्रीची आपण कन्सिडर केली होती? 70 डिग्रीची असेल तर त्याच्या समोर जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे हा तो काय असतो? या आर्कच्या काय असतो? हाफ असतो. म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल कोणता? ए डी बी इज इक्वल टू काय असेल? हाफ ऑफ कोणाच्या हाफ असेल? हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क ए बी. ओके, या आर्कच्या तो काय असेल? हाफ असेल. आर्क म्हणा किंवा तुम्ही सेंट्रल अँगल म्हटलं तरी पण चालणार आहे. काय? मेजरमेंट ऑफ अँगल ए डी बी इज हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल ए सी बी. समजतंय का तुम्हाला? का? कारण सेंट्रल अँगल जर 70 डिग्री असेल तर ही इंटरसेप्टेड आर्क पण किती असेल? 70 डिग्रीच असेल. आणि ही 70 डिग्री आहे तर याच्या हाफ कोण असेल? इन्स्क्राइब्ड अँगल. ओके, मग इथे तुम्ही आर्क घेतलं काय? आर्क पण 70 डिग्रीची आहे आणि अँगल घेतलं काय? अँगल पण 70 डिग्रीचाच आहे. ओके, समजतंय तुम्हाला? ही कन्सेप्ट कळली का ऑल ऑफ यू? हा, इन्स्क्राइब्ड अँगल कळलं. इन्स्क्राइब्ड अँगल काय असतो? काय असतो की त्याचा जो व्हर्टेक्स आहे हा आयदरली कशावर असेल? सर्कलवर असेल किंवा सर्कलच्या बाहेर पण असू शकेल. इथे काही कंडिशन्स दाखवल्यात बघा तुम्हाला. ओके, या बोथ कंडिशन मध्ये एक कंडिशन खूप नेसेसरी आहे आणि ती नेसेसरी कंडिशन काय आहे की आर्क जी आहे ही आर्क जी फॉर्म होणार आहे ही कशामुळे तयार झाली पाहिजे की त्या अँगलचे जे आर्म्स आहेत हे आर्म्सने काय केलं पाहिजे? इंटरसेप्ट केली पाहिजे. येस ऑर नो? बघा, हा ए पॉइंट आणि सी पॉइंट सर्कलला कट करतोय का? या ठिकाणी सुद्धा बघा ही एक आर्म आहे बीसी. ओके, सर्कलला सी पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते आणि हा बी पॉइंट मध्ये टच करतोय. सो दॅट ही आर्क इंटरसेप्ट होते का? बरोबर. इथे कोणती आर्क तयार होते?
AC, इकडे कोणती आर्क तयार होते अगेन AC, इकडे दोन आर्क्स तयार होतात 4 मध्ये, कंडिशन 4 मध्ये किती आर्क्स तयार होतात बघा, ही एक आर्क आणि ही AC सेकंड आर्क. ओके, या ठिकाणी बघा हा जो पॉइंट आहे, जो व्हर्टेक्स आहे, अँगलचा व्हर्टेक्स, हा अँगलचा व्हर्टेक्स कुठे आहे, सर्कलच्या बाहेर आहे, एक्सटेरियर पॉइंट आहे, एक्सटेरियरला आहे. सिमिलरली इथे पण एक्सटेरियरला आहे. एक आर्म काय करते, इंटरसेक्ट करते, तर दुसरी आर्म काय करते, टच करते. सो दॅट अगेन देर आर टू आर्क्स, ही एक आर्क आहे आणि ही सेकंड आर्क तयार होते. इथे दोन्ही आर्म्स, अँगलचे दोन्ही आर्म्स सर्कलला टच करतायत टच, सो दॅट AC ही एक आर्क तयार होते आणि अगेन दिस AC मेजर आर्क तयार होते. एक मायनर आर्क तयार होते, एक मेजर आर्क तयार होते. ओके, समजतंय तुम्हाला, याच्यामध्ये काही शंका आहे? ओके, हे सगळे जे अँगल्स आहेत, या सगळ्या अँगल्सला आपण काय म्हणणार, इन्स्क्राइब्ड अँगल. ओके, आता ह्या अँगलला इन्स्क्राइब्ड अँगल म्हणणार का, म्हणणार का, नाही म्हणणार का, कारण सर याचा व्हर्टेक्स तर आउटसाइडला आहे, नो प्रॉब्लेम, त्याच्याशी काही संबंध नाहीये. बघा त्याचा वन ऑफ द आर्म सर्कलला टच करतंय ए पॉइंट मध्ये आणि या सेकंड पॉइंट मध्ये, दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतंय, करू शकतं. पण काय व्हायला पाहिजे की दोन्ही आर्म्स आयदरली इंटरसेक्ट करायला पाहिजेत किंवा टच तरी करायला पाहिजेत, बरोबर. मग दुसरी आर्म टच होते का, इंटरसेक्ट करते का, नाही. सो हा जो अँगल आहे ABC हा तुमचा इन्स्क्राइब्ड अँगल नाहीये, इन्स्क्राइब्ड अँगल नाहीये. कळलं तुम्हाला? तो ह्याच कंडिशन्स आहेत आणि दीज आर द कंडिशन्स फॉर इन्स्क्राइब्ड अँगल. आयदरली तुमचा व्हर्टेक्स हा सर्कलवर असला पाहिजे किंवा सर्कलच्या आतमध्ये असला पाहिजे किंवा सर्कलच्या बाहेर असला पाहिजे. बट त्याच्या ज्या आर्म्स आहेत, या आर्म्स सर्कलला इंटरसेक्ट करतील, छेदतील किंवा टच तरी करतील. विदाउट टच करता जर एखादी आर्म जात असेल तर तो इन्स्क्राइब्ड अँगल नव्हे, इन्स्क्राइब्ड अँगल नाही. एक्झाम्पल दिस, हा इन्स्क्राइब्ड अँगल नाही. आणि पुन्हा एकदा सांगतो की इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजरमेंट, इन्स्क्राइब्ड अँगल याचं मेजरमेंट किती असतं रे, हाफ ऑफ इंटरसेप्टेड आर्क, इंटरसेप्टेड आर्क. त्याने जी आर्क इंटरसेप्ट केलेली आहे, उदाहरणार्थ या ठिकाणी ही जी आर्क इंटरसेप्ट झालेली आहे, इथे म्हणूया BC, ही इंटरसेप्टेड आहे आर्क, या आर्कच्या काय असतं, हे हाफ असतं. ह्याच्या कॉन्ट्ररी उलट आपण काय म्हणू शकतो, उलट कसं म्हणू शकतो सर आपण, की सपोज हा सर्कल आहे, सर्कलवर हा तुमचा इन्स्क्राइब्ड अँगल आहे LMN. ओके, आणि अँगल LMN तुम्हाला किती दिलाय, 40 डिग्री दिलाय. आता प्रश्न विचारतील की ही आर्क जी आहे इंटरसेप्टेड आर्क, हिचं मेजरमेंट किती असेल, 80. म्हणजे याच्या काय करावं लागेल आपल्याला, डबल. याच्या काय करावं लागेल, डबल. लक्षात घ्या हा, प्रश्न विचारला काय हे महत्वाचं आहे. आर्क विचारलीये की अँगल विचारले. जर आर्क विचारली असेल तर ती इन्स्क्राइब्ड अँगलच्या डबल असेल, इन्स्क्राइब्ड अँगलच्या. आणि जर अँगल विचारला असेल, इन्स्क्राइब्ड अँगल विचारला असेल तर तो आर्कच्या काय असेल, हाफ असेल. कळलं का, कळलं ऑल ऑफ यू? काही तुम्हाला डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. हा, प्लीज रेज युअर हँड्स अँड आस्क युअर क्वेश्चन. आपण तो डाऊट पण इथेच क्लिअर करून घेऊ, जे तो क्लिअर होईल तो तुमच्या लक्षात पण राहील की आपण प्रश्न विचारला होता. कळलं तुम्हाला, इन्स्क्राइब्ड अँगलची कन्सेप्ट कळली. ओके, मग इथे बघा इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आहे आणि इन्स्क्राइब्ड अँगल थेरम तुम्हाला परीक्षेमध्ये प्रूव्ह करायला काही येत नाही, कारण त्याच्यात 3 कंडिशन्स आहेत. ओके, तरीही त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे आपण, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचा. ओके, मी पण एक्सप्लेन करून देईल तुम्हाला की इन्स्क्राइब्ड अँगल कसं प्रूव्ह करायचं. सोपं आहे, 3 कंडिशन्स आहेत. ठीक आहे, आता काय सांगतं इन्स्क्राइब्ड अँगल थेरम,
बघा हा तुमचा सर्कल आहे. द मेजर ऑफ अन इन्स्क्राइब्ड अँगल, इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजरमेंट, मेजर इज म्हणजे काय, इज इक्वल टू हाफ, हाफ half of the measure of its intercepted arc, measure of intercepted arc. करेक्ट, करेक्ट आहे. हेच बघितलं आपण, हेच बघितलं होतं का, येस ऑर नो, येस. तरी एकदा आपण काय करूया, एक इन्स्क्राइब्ड अँगल ड्रॉ करू. हा तुमचा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, याला अगेन नाव देऊया एल एम एन, आणि इथे एक पॉइंट घ्या, याला ए नाव द्या हवं तर, किंवा काही दिलं तरी, नाही दिलं तरी पण चालणार आहे. का, का नाही चालणार, एल एम एल एन म्हटलं तर चालेल का, आर्क एल एन का, मायनर आर्क आहे, आणि मायनर आर्क आपण बरोबर 2 लेटर्स मध्ये लिहू शकतो. सो हा जर आपल्याला फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये लिहायचा आहे तर कसं लिहिणार, पहिले तर अँगल लिहायचा, मेजरमेंट ऑफ अँगल, अँगल कोणता आहे, एल एम एन, अँगल एल एम एन हा काय असणार आहे, इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क, कोणती आर्क, इंटरसेप्टेड आर्क कोणती आहे, एल एन, कोणती आर्क आहे, एल एन. समजलं, याच्यात काही शंका आहे, आणि त्याच्यानंतर जर हा 2 इकडे डिवायडेड आहे, इकडे येताना जर मल्टिप्लाय झाला तर काय होईल रे, 2 टाइम्स मेजरमेंट ऑफ अँगल एल एम एन इज इक्वल टू, हा 2 इकडे गेला, मेजरमेंट ऑफ आर्क एल एन वन जा, मेजरमेंट ऑफ आर्क एल एन, म्हणजे बघा ही जी एल एन आर्क आहे ही काय आहे, डबल आहे, कोणाच्या डबल आहे, एल एम यांच्या डबल आहे, म्हणजे ही जर 40 असेल तर ही डबल आहे, म्हणजे काय 80. येतंय लक्षात. सो एकावरनं दुसरं पण काय होणार आहे, प्रूफ होणार आहे. समजतंय तुम्हाला, ऑल ऑफ यू गेट इट. कळलं इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम काय आहे, सगळ्यात सोपं आहे. 2 और 3 मार्क्स साठी याच्यावर क्वेश्चन विचारतात, 1 मार्कला सुद्धा विचारला जाऊ शकतो प्रश्न. तो तुमचा क्वेश्चन नंबर 1 ए आणि 1 बी याच्यामध्ये हे क्वेश्चन्स येतील. 1 मार्काला 2 मार्काला काय सांगतील, तुम्हाला देतील इंटरसेप्टेड आर्क किती आहे, समजा 240 आहे, इंटरसेप्टेड आर्क किती आहे, 200 डिग्री आहे, तर इन्स्क्राइब्ड अँगल काढा. ओके, असा प्रश्न येईल. सोपं आहे, काही अडचण आहे याच्यामध्ये, जायचं पुढे. ठीक आहे, नेक्स्ट आहे करोलरी ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. करोलरी आहे, करोलरी म्हणजे एक नियम समजा तुम्ही, काय एक नियम आहे. आता काय सांगते करोलरी, काय सांगते बघा, आता सिंपल आहे, करोलरी जाऊ द्या उडत, आपण एक कन्सेप्टच घेऊया. चला, ही इंटरसेप्टेड आर्क आहे का, पी आर, येस. आपण अँगल घेऊया, कोणता अँगल घेता सर, चला पहिले हा अँगल घेऊया, हा पी क्यू आर, पी क्यू आर. ओके, पीक्यू आरचं मेजर, पीक्यू आरचं नको, पीटी, ही जी पीटी आहे, कोणती आर्क, पीटी आर, मायनर आर्क पीटी आर, हिचं मेजरमेंट किती आहे, सपोज असं समजा तुम्ही 100 डिग्री आहे, मी इथे लिहू मेजरमेंट ऑफ आर्क पी आर इज इक्वल टू व्हॉट, 100 डिग्री. मला सांगा मेजरमेंट ऑफ अँगल, इन्स्क्राइब्ड अँगल कोणता, पी क्यू आर चं मेजरमेंट किती, मेजरमेंट ऑफ अँगल पी क्यू आर काय असेल सर, तो हाफ असेल, तो काय असेल, हाफ असेल, कोणाच्या, इंटरसेप्टेड आर्कच्या. इंटरसेप्टेड आर्क कोणती आहे, आर्क, मेजरमेंट ऑफ आर्क पी, सॉरी पी टी आर, किंवा पी आर म्हटलं तरी पण चाललं असतं. ओके, सो हा हाफ ऍज इट इज, पीटी आरचं मेजरमेंट किती आहे, 100 डिग्री, यस ऑर नो, म्हणजे किती आलं रे, हा अँगल किती डिग्रीचा आला, तर 50 डिग्रीचा आला. सिमिलरली सर आपण एक सेकंड अँगल सुद्धा घेऊया, हा पण इन्स्क्राइब्ड अँगलच आहे बघा, पी एस आर, हा सुद्धा इन्स्क्राइब्ड अँगल आहे का, येस सर आहे. बघा पॉइंट एस व्हर्टेक्सवर आहे,
तो सर्कलला पी आणि आर पॉइंट मध्ये इंटरसेक्ट पण करतो आहे. म्हणजे हा सुद्धा काय आहे, इन्स्क्राइब्ड अँगलच आहे, बरोबर. आणि इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजरमेंट त्याच्या इंटरसेप्टेड आर्कच्या कसं असतं, हाफ असतं. मग अगेन मला असं म्हणता येईल का सर की हा अँगल, जर ही आर्क 100 डिग्रीचे, त्याच्यामध्ये हा अँगल आहे इन्स्क्राइब्ड अँगल, सो हा पण किती येईल रे, म्हणजे कोणता अँगल, अँगल पी क्यू आर हा कॉन्ग्रुएंट आहे का पी एस आर ला, आहे का? येस सर. मग हेच ही करोलरी सांगते. बघा ती करोलरी काय सांगते बघा. करोलरी मीन्स नियम, एक रूल. काय रूल, अँगल्स. कोणते अँगल्स रे, हा अँगल नंबर 1 आणि हा अँगल नंबर 2. ओके, हे जे दोन अँगल्स आहेत इन्स्क्राइब्ड इन अ सेम आर्क, एका सेम आर्क मध्ये दोघं आहेत का, बघा हा पण अँगल आणि हा सुद्धा दोघं एकाच आर्क मध्ये आहेत का, आणि ते कसे असतात मग, कॉन्ग्रुएंट. कसे असतात, कळलं, कळलं सगळ्यांना. मग आता ते कितीही येऊ देत, ओके, ते कितीही अँगल्स असू देत, सगळे अँगल्स कसे असणार आहेत, कॉन्ग्रुएंटच असणार आहे. ओके, बघा आपण ड्रॉ करूया आणि तुम्ही घरी जाऊन हवं तर मोजा ते, तुम्ही पॉइंट्स घ्या. घरी जाऊन असे अँगल्स काढून बघा आणि चेक करा. बघा या पॉइंटला नाव देऊया आपण ए पॉइंट, या पॉइंटला नाव देऊया बी पॉइंट. एकाच आर्क मध्ये इंटरसेप्टेड आहेत का दोघं, चेक. ए बी आर्क मध्येच सगळे तुमचे अँगल्स पास होत आहेत का, सगळे इन्स्क्राइब्ड अँगल आहेत का. नाव देऊया यांना काहीतरी स्पेशल नाव देऊया. बघा ए बी, सॉरी ए दिलंय, मग काय नाव देऊया, एम आय टी यू, मिटू. सगळे अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील का, बघा. मग सपोज ही तुमची इन्स्क्राइब्ड अँगल किती डिग्रीची असेल, 200 डिग्रीची असेल, असेल नसेल सर, कमी करा जरा, किती करूया, 140 डिग्री असेल. ए बी किती असेल, 100. सो हा अँगल किती असायला पाहिजे, हा पण किती असायला पाहिजे, हा पण अँगल कितीला असायला पाहिजे, आणि हा किती असायला पाहिजे. म्हणजे हे सगळे अँगल्स कसे असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहे. आलं लक्षामध्ये एव्हरीवन. पुन्हा एकदा सांगतो मी, पुन्हा एकदा तीच कन्सेप्ट सांगतो की इन्स्क्राइब्ड अँगल जो असतो, काय, इन्स्क्राइब्ड अँगल हा हाफ असतो कोणाच्या, इंटरसेप्टेड आर्कच्या. ओके, जी आर्क इंटरसेप्ट झाली हिच्या हा हाफ, म्हणजेच काय की या अँगलच्या डबल कोण असते, इंटरसेप्टेड आर्क असते. समजलं, समजलं. याच्यामध्ये कोणाला शंका आहे मग, या करोलरी मध्ये, करोलरी प्रूफ करायला येत नाही, हा नियम सांगितला एक फक्त, असं असायला पाहिजे किंवा असं आहे. समजतंय एव्हरीवन, जायचं पुढे. सेकंड करोलरी, सेकंड करोलरी काय सांगते, अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज राईट अँगल. हे काय सांगायला पाहिजे होतं का, हे सांगायला हवं होतं का त्यांनी, काय म्हणणं आहे त्यांचं. तर आपले म्हणणे थोडक्यात मांडा. एक सर्कल आहे, सर्कलला सेंटर आहे, सेंटर मधनं जाणाऱ्या रेषेला आम्ही काय म्हणतो, काय म्हणतो आम्ही, तर डायमीटर म्हणतो.
तर सरळ करूया. ओके, सर्कलच्या सेंटर मधनं गेलीये. अशी पण काढली असती तरी ती डायमीटरच राहिली असती. हो की नाही? हा, चला मग इथून आपण काय करूया, एक इन्स्क्राइब्ड अँगल काढूया. चला, हा गेला या सर्कलच्या या पॉइंट मधनं आणि ही दुसरी आर्म या पॉइंट मधनं पास ऑन झाली. ठीक आहे, ठीक आहे. आता इथे डायमीटर थोड्या वेळासाठी विसरा, बट नका विसरू. तर नाही विसरायचं आम्हाला, नका विसरू. ही घ्या डायमीटर. आहे का डायमीटर? या डायमीटरमुळे काय तयार झालं रे? तर 2 सेमी सर्कल्स तयार झाले. ठीक आहे, वरचा जाऊ द्या सर, आम्हाला खालचा महत्वाचा आहे. ठीक आहे, हा सेमी सर्कल. तर सेमी सर्कलचं मेजरमेंट किती असतं? 180 डिग्री असतं सर. लिहिलं 180. मग जर ही सेमी सर्कल 180 ची आहे, तुम्ही आत्ताच आम्हाला काय शिकवलं? काय शिकवलं? की इन्स्क्राइब्ड अँगल काय असतो? हाफ असतो कोणाच्या? इंटरसेप्टेड आर्कच्या. मग इंटरसेप्टेड आर्क किती आहे? 180 डिग्री. आणि त्याच्या हाफ जर केलं तर किती मिळणार आहे मला? म्हणजे हा तात्या जो आहे हा किती डिग्रीचा येईल रे? 90 डिग्री. म्हणजे हा राईट अँगल आहे का? राईट अँगल आहे का? समजतंय एव्हरीवन? ओके, त्याला नाव नाही दिलं आपण काही, नाव गाव. इथे पॉइंट घेऊया, सी पॉइंट. इथे म्हणा ए बी अँड सी. सो अँगल ए बी सी याचं मेजरमेंट किती असणार आहे? 90 डिग्री. किती असणार आहे? ओ होता, कुठं सी आहे? ओ आहे. ओ गॉट इट. समजलं ना? हा, ओ करून टाक. पहिली करोलरी काय सांगितली? की एका इंटरसेप्टेड आर्क मध्ये कितीही अँगल काढले तर ते सगळे अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. आणि सेकंड काय सांगितलं? की सेमी सर्क्युलर आर्क जर इंटरसेप्टेड आर्क असेल तर त्याच्यामध्ये इन्स्क्राइब्ड अँगल जो असेल तो काय असेल? राईट अँगल असेल. राईट अँगल म्हणजे 90 डिग्रीचा असेल. ओके, सोपं आहे. दोन्ही करोलरीज तुम्हाला समजल्या. जायचं पुढे. आता द मोस्ट इम्पॉर्टंट आणि जो ऑलवेज परीक्षेमध्ये विचारला जाणारा असा हा आपला आवडता सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. ओके, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम खूप इम्पॉर्टंट आहे. फिल इन द ब्लँक्सच्या फॉर्म मध्ये, ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये. दॅट्स वाय इम्पॉर्टंट आहे. 3 मार्कला क्वेश्चन नंबर 3 मध्ये एनी वन कोणताही एक प्रश्न सोडवा, त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. समजलं? अंडरस्टूड? काय सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम काय सांगतं बघा. मी ऑलरेडी तुम्हाला हे एक्सप्लेन केलेलं आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम काय सांगतं की अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट म्हणजे समोरासमोर असणारे, विरुद्ध. ओके, सो हे सायक्लिक अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल हे काय असतात रे? सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरीचा अर्थ काय होतो? सप्लिमेंटरीचा अर्थ काय होतो की अँगल डी प्लस अँगल बी या दोघांची जर बेरीज केली, सम केली तर ती किती येते? 180 डिग्री. सिमिलरली अँगल ए प्लस अँगल सी जर केलं तर या दोघांची पण सम किती यायला पाहिजे? 180. कारण हे सुद्धा अपोजिट अँगल्स आहेत, हे सुद्धा अपोजिट अँगल्स आहेत आणि अपोजिट अँगलची सम किती असते असं त्यांनी प्रूफ करायला सांगितलेलं आहे. तो गिव्हन काय आपल्याला? गिव्हन काय आहे? जो हा ए बी सी डी आहे हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. आता सर सायक्लिक की सायकिक? सायकिक नाही, सायक्लिकचा अर्थ काय होतो की असा क्वाड्रिलॅटरल ज्याचे सगळे व्हर्टेक्स हे कशावर आहेत? सर्कलवर आहेत.
सगळे व्हर्टेक्स कशावर आहेत का? मग चेक करा. ए बी सी डी सगळे व्हर्टेक्स सर्कलवर आहेत. अशा क्वाड्रिलॅटरलला, पहिला मुद्दा, क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय हे माहिती आहे ना? क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय? अ फिगर, अ क्लोज्ड फिगर हॅव्हिंग 4 साइड्स. सगळ्यात पहिला मुद्दा काय? अ क्लोज्ड फिगर आहे, क्लोज्ड फिगर आहे. सेकंड वन, 4 व्हर्टेक्स आहेत. 4 व्हर्टेक्स आहेत म्हणून 4 साइड्स आहेत. 4 साइड्स आहेत म्हणून 4 कॉर्नर्स आहेत. आणि 4 कॉर्नर्स आहेत म्हणून 4 अँगल्स आहेत. ओके, याला काय म्हणतो आपण? क्वाड्रिलॅटरल. आणि या क्वाड्रिलॅटरलचे 4 व्हर्टेक्स, ऑल 4 व्हर्टेक्स जर सर्कलवर असतील किंवा ते सर्कलचे पॉइंट्स असतील तर त्यांना आपण काय म्हणणार? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणणार. काय म्हणणार? ओके, सो हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. सो गिवन, काय गिवन आहे बघा? ए बी सी डी क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ सायक्लिक. सायक्लिक आहे. ओके, म्हणजे त्याचे चारही पॉइंट्स, चारही व्हर्टेक्स कशावर आहेत? सर्कलवर आहेत. दॅट्स इट. आपल्याला काय प्रूफ करायचंय? अँगल बी प्लस अँगल डी, अँगल बी प्लस अँगल डी किती आहे? यांचं मेजरमेंट सप्लिमेंटरी आहे. सप्लिमेंटरीचा अर्थ काय होतो? सप्लिमेंटरी मीन्स 180 डिग्री. मराठीत काय म्हणतात त्याला? सप्लिमेंटरीला पूरक. पूरक म्हणजे 180 अंश. ओके, आणि सिमिलरली इथे काय लिहिता येईल आपल्याला बघा? अँगल सी, अँगल सी च्या अपोजिट कोण आहे? अँगल ए. सो इथे काय लिहिणार? अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. बघा किती सोपं आहे, किती सोपं आहे, समजून घ्या. ओके, आता मला काय म्हणता येईल की आपण पहिले विचार करूया फक्त डी आणि अँगल बी चा. अँगल डी म्हणजे काय रे? ए डी सी अँगल. अँगल डी म्हणजे कोण? अँगल डी म्हणजे कोण? ए डी सी. मग काय लिहिलं बघा? आर्क एबीसी. एबीसी आर्क. वेर इज आर्क एबीसी? ए बी सी ही आर्क कोणी इंटरसेप्ट केली आहे? अँगल ए डी सी ने. तेच लिहिलंय बघा. आर्क एबीसी इज इंटरसेप्टेड बाय इन्स्क्राइब्ड अँगल एडीसी. बरोबर. मग आत्ताच बघितलं आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. काय सांगतं इन्स्क्राइब्ड अँगल थेरम? की जी आर्क असेल, आर्कच्या हाफ कोण असतं? इन्स्क्राइब्ड अँगल असतं. ओके, मग काय लिहिता येईल? अँगल एडीसी, हा जो अँगल आहे एडीसी, हा अँगल या एबीसीच्या काय असेल रे? असेल का? येस. मग काय लिहिता येईल मला? एडीसी इज हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क एबीसी. करेक्ट. करेक्ट. पुढचा मुद्दा सिमिलरली, आता हे विसरून जा, डी ला विसरा. आता पुढचा डी सोबत कोण आहे? डी सोबत कोण आहे? सर बी आहे. मग अँगल बी वर फोकस करा. काय म्हणताय बी? अँगल बी. बघा आर्क, कोणती आर्क रे? ए डी सी ही आर्क कोणामुळे तयार झाली आहे? या अँगल ए बी सी मुळे तयार झाली आहे का? येस ऑर नो? बघा ना, ही लाईन जर मी पुढे वाढवल्या तर हा इन्स्क्राइब्ड अँगल झाला की नाही? ए बी सी हा इन्स्क्राइब्ड अँगल झाला. आणि या इन्स्क्राइब्ड अँगल मुळे, या इन्स्क्राइब्ड अँगल मुळे ही आर्क जनरेट झाली आहे, इंटरसेप्ट झाली आहे. कळतंय तुम्हाला? कळतंय तुम्हाला? तुम्हाला तेच लिहायचं इथे. काय? सिमिलरली कोणती आर्क रे? कोणती आर्क? एडीसी. आर्क एडीसी इज अँड सॉरी अँगल म्हटलंय का इथे? हा, मग अँगल लिहावं लागेल. अँगल एबीसी इज अन इन्स्क्राइब्ड अँगल. कोणता? एबीसी इन्स्क्राइब्ड अँगल आहे. इट इंटरसेप्टेड. कोणती आर्क इंटरसेप्ट करतो? एडीसी ही आर्क काय करतो? तो इंटरसेप्ट करतो. आता जरा विचार करा. बघा, आपण दोन्ही अँगल्स घेतले, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम वापरलं. काय केलं? दोन्ही अँगल्स घेतले, इन्स्क्राइब्ड अँगल वापरलं. आता मी जर ह्या अँगल एडीसी आणि एबीसी ची जर बेरीज केली, कोणता?
ए डी सी आणि ए बी सी यांची जर मी बेरीज केली, ऍडिशन केली, तर ती काय येईल? या पूर्ण अँगलच्या हाफ येईल. बघा तेच लिहिलं इथे पुढे. आपण हवं तर काय काम करा, याला इक्वेशन 1 नाव द्या. इथे मला काय लिहिता येईल बघा, अँगल ए बी सी इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल ए बी सी काय असेल? हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क. कोणाच्या हाफ असेल? हा एबीसी. एबीसी कोणाच्या हाफ असेल? या एडीसीच्या. आर्क एडीसीच्या हाफ असेल. याला म्हणा इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. या 1 आणि 2 ची जर ऍडिशन केली तर मग पुढच्या याच्यामध्ये ती ऍडिशनच करायची. ओके. इथे तेच लिहिलंय, मेजरमेंट ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू, बघा एबीसी कोणाच्या इक्वल आहे? एडीसीच्या हाफ आहे. करेक्ट. आता पहिलं इक्वेशन काय मिळालं होतं ते पण मी इथे लिहितो. मेजरमेंट ऑफ अँगल एडीसी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क ए बी सी. हे होतं तुमचं इक्वेशन नंबर 1. बघा हे इक्वेशन नंबर 1 होतं. ओके. आणि आता मिळालं ते इक्वेशन नंबर 2. आता काय म्हटलं इथे? फ्रॉम 1 अँड 2. या 1 अँड 2 ची ऍडिशन करा. म्हणजे लेफ्ट हँड साइडची ऍडिशन करा, राईट हँड साइडची ऍडिशन करा. लेफ्ट हँड साइड कोण आहे? मेजरमेंट ऑफ अँगल एडीसी. मेजरमेंट ऑफ अँगल एडीसी प्लस काय येईल रे दुसरं? मेजरमेंट ऑफ अँगल ए बी सी इक्वल टू हाफ. पहिलं हे घ्या, हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क ए बी सी प्लस 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क एडीसी. कळलं? लेफ्ट हँड साइडची ऍडिशन केली, राईट हँड साइडची ऍडिशन केली. समजतंय इथपर्यंत? काही शंका? हा. आता काय करूया? हाफ कॉमन घेतला, हा हाफ कॉमन घेतला. बिग ब्रॅकेट मध्ये काय आलं? काय राहिलं फक्त? जर हे बघा यांना कॉमन काढलं तर काय राहिलं? मेजरमेंट ऑफ आर्क ए बी सी प्लस याला कॉमन काढलंय याला कॉमन, काय राहिलं? मेजरमेंट ऑफ आर्क ए डी सी. आता जरा चेक करा जरा. पहिला काय? मेजरमेंट ऑफ आर्क एबीसी, मेजरमेंट ऑफ आर्क ए बी सी आणि प्लस मेजरमेंट ऑफ आर्क एडीसी. ओके. यांची जर ऍडिशन केली तर काय मिळालं रे तुम्हाला? काय मिळालं तुम्हाला? सर्कलच मिळालं ना डायरेक्ट. आणि सर्कलचं मेजरमेंट किती असतं? मग इथे तेच लिहिलंय त्यांनी बघा, 360. मेजरमेंट ऑफ आर्क एबीसी प्लस मेजरमेंट ऑफ आर्क एडीसी, या दोघांची सम किती आली? आणि काय लिहिलंय? आर्क एबीसी आणि आर्क एडीसी कॉन्स्टिट्यूट ए कंप्लीट सर्कल. हे दोघं मिळून काय तयार करतात? एक सर्कल तयार करतात. आणि सर्कलचं मेजरमेंट किती असतं? 360 असतं. सर हे डिव्हिजन केलं, 2 1 जा 2, इथे येतील 18, हा 0, सो इथे किती आलं रे? 180 डिग्री. म्हणजे बघा इथे हा जो तुमचा सेंटरला दिसतोय हा काय असतो? अँगल, म्हणजे अँगल डी प्लस हा सेंटरला काय? बी प्लस बी इज इक्वल टू किती? 180 डिग्री. सिमिलरली आपण अँगल ए आणि सी चं पण दाखवू शकतो का? बघा आताच लगेच दाखवूया. आपल्याला ते लिहायचं नाहीये. हा तुमचा काय आहे रे? इन्स्क्राइब्ड अँगल आहे. याच्यामुळे कोणती आर्क तयार झाली? ही आर्क तयार झाली. येस ऑर नो? येस. अँगल पुसून टाकूया. दुसरा त्याचा अपोजिट अँगल कोणता आहे? हा डी सी बी हा अँगल आहे. याच्या समोरची इंटरसेप्टेड आर्क कोणती आहे? डी ए बी. या दोघांची जर सम केली तर ती किती मिळेल आपल्याला? सर्कल. म्हणजे किती मिळेल? 360 ला हाफ केलं तर किती येईल? मग सिमिलरली अँगल ए प्लस अँगल डी आपण किती दाखवू शकतो? 180 डिग्री शो करू शकतो. सो आपण तेच प्रूफ केलंय काय? की अपोजिट अँगल्स, अँगल डी प्लस अँगल बी यांची सम किती येते? 180.
अँगल ए आणि अँगल सी यांची पण सम किती येते, म्हणजेच अपोजिट अँगल्स कसे असतात, सप्लिमेंटरी असतात, एकमेकांचे पूरक असतात. समजलं का? सो हे खूप इम्पॉर्टंट थेरम आहे का, कारण हे एक्झाम मध्ये विचारलं जातं. ओके, आणि ह्याच्यावर तर खूप सारे क्वेश्चन्स येतात. समजलं, जायचं पुढे. आता याच्या पण काही करोलरीज आहेत. ओके, सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची करोलरी काय सांगतं, हाही विचारला जाऊ शकतो प्रश्न. ठीक आहे, चला बघूया. एक्सटेरियर अँगल ऑफ ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. पहिले तर एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल काढू आपण. ओके, हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. अरे बोला ना. हा, आपण जरासा व्यवस्थित काढू, थांब. ओके, चला, हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. याला नाव द्या ए, बी, सी आणि डी. ठीक आहे, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. कशावरनं सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे? ऑल वर्टेक्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर ऑन सर्कल, दॅट्स वाय इट इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ठीक आहे, आता एक काय म्हटलंय, एन एक्सटेरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा एक्सटेरियर अँगल. एक्सटेरियर अँगल काय भानगड असते ते पण समजून घ्या. सपोज मी एक ट्रायंगल ड्रॉ केला हा ट्रायंगल ड्रॉ. ओके, आणि याचा मी एक एक्सटेरियर अँगल दाखवतो. बघा, हा काय त्याचा एक्सटेरियर म्हणजे बाहेरील बाह्य, बाह्य कोण म्हणतात त्याला, मराठीमध्ये काय म्हणतात, बाह्य कोण. बघा, याला जर नाव दिलं मी ए बी, हा सी पॉइंट, याला नाव देऊया डी पॉइंट. सो हा ए सी डी हा काय झाला, एक्सटेरियर अँगल. काय झाला? सिमिलरली मी काय करतो, ही जी एबी लाईन आहे ही पुढे एक्सटेंड करतो. केली. मी कोणती लाईन एक्सटेंड करू शकतो, मी ही बीसी पण एक्सटेंड करू शकतो, लाईक दॅट. बघा, ही बीसी पण वाढू शकतो, ही पण वाढू शकतो, ही पण वाढू शकतो. ती नंतर वाढूया, पहिले हे बघा. मग आता इथे एक्सटेरियर अँगल कोणता आहे, सी बी, आणि इथे एक नाव देऊया डी. तो हा सीबीडी बेलापूर एक्सटेरियर अँगल झाला. ठीक आहे, आपण एक्सटेरियर अँगल काढला का सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा, इज कॉन्ग्रंट. हा कोणाला कॉन्ग्रंट असतो, टू अँगल अपोजिट टू इट्स ऍडजेसंट इंटेरियर अँगल. आता या अँगलचा ऍडजेसंट शेजारचा अँगल कोणता आहे रे, शेजारचा ऍडजेसंट, शेजारी शेजारी कोण आहे, हा. बरोबर, ऍडजेसंट अँगल मिळाला, ऍडजेसंट इंटेरियर अँगल मिळाला. याच्या अपोजिट अँगल, याच्या अपोजिट कोण आहे रे, हा डी. कोण आहे, डी. म्हणजेच काय, जर अँगल डी 40 डिग्रीचा असेल तर हा अँगल बी सी बी डी सुद्धा किती असेल, 40 डिग्रीचा. हे कोण सांगतं, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरमची करोलरी सांगते. समजलं, करोलरी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. पुन्हा एकदा बघा, एक्सटेरियर अँगल, हा एक्सटेरियर अँगल ऑफ ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, या सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा हा सी बी डी हा एक्सटेरियर अँगल आहे. हा कॉन्ग्रंट आहे कोणाशी, कोणाशी कॉन्ग्रंट आहे, अँगल अपोजिट टू इट्स इंटेरियर अँगल, इंटेरियर ऍडजस्टंट अँगल किंवा ऍडजस्टंट इंटेरियर अँगल. ऍडजस्टंट म्हणजे शेजारचा, याच्या अपोजिटच्या अँगलशी काय असेल, कॉन्ग्रंट असेल. कळलं का, अरे कळलं का, हा. चला, आता मी दुसरा एक्सटेरियर अँगल काढून दाखवतो तुम्हाला.
तुम्ही सांगा की तो कोणाशी कॉन्ग्रंट असेल. ए बी सी डी आणि हा ई पॉइंट. ओके, ई पॉइंट घेतला. आता मला सांगा एक्सटेरियर अँगलचं नाव सांगा मला पहिले. बरोबर, डी सी ई हा एक्सटेरियर अँगल आहे. ओके, मग हा कोणाशी कॉन्ग्रंट असेल, याचं जर मेजरमेंट 50 डिग्री आहे तर कोणाचं मेजरमेंट 50 असेल, अँगल ए चं. याच्या शेजारचा कोण आहे, हा, मग याच्या अपोजिट कोण आहे, ए, म्हणजे ए चं मेजरमेंट किती असेल, समजलं का? येस. ओके, आता मी इकडे ही लाईन एक्सटेंड केली, हिला विसरून जा. मग आता सांगा ऍडजसंट सॉरी एक्सटेरियर अँगल कोणता आहे? कोणता एक्सटेरियर अँगल आहे? हा, याला नाव द्यावं लागेल की नाही, ई नाव द्या याला. कोणता? सी डी ई हा काय एक्सटेरियर आहे आणि याचं मेजरमेंट आहे 70 डिग्री. सांगा मग कोणत्या अँगलचं मेजरमेंट 70 असेल? हा, बी. बघा याचा ऍडजस्टंट कोण आहे, हा ऍडजस्टंट अँगल, आणि याच्या अपोजिट कोण आहे, बी, म्हणजे बी चं मेजरमेंट किती असेल, 70 डिग्री. समजलं तुम्हाला आता हे? ओके, मग असं कोणताही अँगल दिला तर तुम्हाला ते मेजरमेंट काढता यायला पाहिजे. ओके, अंडरस्टूड. जायचं पुढे, कळलं हे? सो ही करोलरी काय सांगते की एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट ह्या त्याच्या ऍडजसंट इंटेरियर अँगलच्या अपोजिट अँगलच्या इक्वल असतो. म्हणजे तो अपोजिट अँगल आणि हा एक्सटर्नल अँगल हे काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहे. समजतंय? कळलं? आता कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम काय, वॉज नॉट दॅट मच इम्पॉर्टंट, काही इम्पॉर्टंट नाही, उलट सांगतं. आता बघा, आपण पहिले तर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम बघू. काय सांगतं सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम, की ए बी सी डी हा काय आहे, ए बी सी डी हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. जर हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असेल, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असेल तर ते अपोजिट अँगल्स कसे असतात, अँगल बी प्लस अँगल डी कसा असणार आहे, 180 डिग्रीचा असणार. त्याचप्रमाणे अँगल ए प्लस अँगल सी किती असणार आहे, 180 डिग्री. म्हणजे हे काय असणार आहेत, सप्लिमेंटरी असणार आहेत. काय असणार आहेत, करेक्ट, करेक्ट आहे का? ओके, हा झाला तुमचा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. आता आपल्याला काय बघायचं याचं, कॉन्व्हर्स. आता कॉन्व्हर्स काय असेल, याच्या उलट. उलट म्हणजे काय, इफ जर अँगल बी प्लस अँगल डी 180 असेल किंवा अँगल ए प्लस अँगल सी 180 डिग्री असेल, म्हणजे आता काय म्हणतायत ते की अपोजिट अँगल्स, काय अपोजिट अँगल्स जर सप्लिमेंटरी असेल, इफ अ पेअर ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ऑफ ए क्वाड्रिलॅटरल इज सप्लिमेंटरी, देन जो क्वाड्रिलॅटरल दिलाय तुम्हाला ए बी सी डी इज ए काय असणार आहे, तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असणार आहे. म्हणजे त्याचे जे व्हर्टेक्स आहेत हे व्हर्टेक्स कशावर आहेत, सर्कलवर. उलट. समजलं? मग तुम्हाला असं विचारलं जाईल कधी कधी, असं प्रश्न देतील. काय प्रश्न देतील बघा, फॉर एक्झाम्पल असा एक प्रश्न विचारला होता परीक्षेमध्ये. एक सर्कल दिला होता, दिलाय सर्कल, त्याचे एक सेंटर घेतला आणि सेंटर मधनं काय केली, एक लाईन ड्रॉ केली. या लाईनला काय म्हणतो आपण, डायमीटर. सो एक डायमीटर ड्रॉ केली, ठीक आहे, डायमीटर ड्रॉ केली. त्याच्यानंतर हा एक पॉइंट घेतला होता इथे बी पॉइंट आणि इथे घेतला होता सी पॉइंट. याला नाव दिलं होतं ए आणि याला नाव दिलं होतं डी आणि सांगितलं होतं की एबीसीडी काय आहे, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे, हे प्रूफ करा. करता येईल का मग प्रूफ?
घाबरले सगळे? अरे करता येईल का माकडांनो? आताच तर शिकलो ना आपण हे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल येईल का? का? हे काय आहे? त्याच्यामुळे हे काय झालं? सेमी सर्क्युलर आर्क. हा कोणता अँगल आहे? मग हा कितीचा असतो? 180 डिग्री. मग हा कितीचा येईल? 90 डिग्रीचा झाला का हा? सिमिलरली आता दुसरा अँगल घ्या, ACD. हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. याने कोणती आर्क तयार केली आहे? ABD काय आहे? सेमी सर्क्युलर आर्क. हिचं मेजरमेंट किती असेल? मग हे 180 आहे तर हा अँगल किती आहे? 90 प्लस 90 किती झालं? म्हणजे हे सप्लिमेंटरी आहे का? सप्लिमेंटरी आहे. दॅट्स वाय उलट लिहिलं आपण. आता काय प्रूफ केलं आपण? अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू काय? 180 डिग्री. जर तो 180 असेल तर मग आपण काय म्हणतो की ABCD इज ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ABCD काय आहे? समजलं? आहे असा एक क्वेश्चन आहे आपल्याच याच्यामध्ये आहे, प्रॅक्टिस सेटमध्ये सॉल्व्ह करायचं. आणखी एक क्वेश्चन. इफ 2 पॉइंट्स आर गिवन अ लाईन सबटेंड्स इक्वल अँगल. एवढं काही इम्पॉर्टन्स नाही, याच्यावर एक क्वेश्चन आहे म्हणून हा एवढा इम्पॉर्टंट आहे. ओके, परीक्षेत विचारला जाईल असंही मला काही वाटत नाही. ठीक आहे, पण आपण बघूया काय म्हटलंय बघा त्यांनी. इफ 2 पॉइंट्स ऑन गिवन लाईन. एक लाईन दिलेली आहे, त्यातले कोणतेही 2 पॉइंट्स घ्या, पॉइंट ए पॉइंट डी घेतला, आणि हे दोन जे पॉइंट्स आहेत हे इक्वल अँगल्स तयार करतात. बघा हा एक अँगल तयार झालाय आणि हा पण एक अँगल तयार झालाय. या दोघांचं मेजरमेंट सेम आहे. म्हणजे हा 30 असेल तर हा पण 30, हा 90 असेल तर हा पण 90. कळतंय? ओके. आणि ते अँगल जर कॉन्ग्रंट असतील तर त्यांचं काय म्हणणं आहे की या ADCB मधनं काय जाईल? एक सर्कल पास होईल. काय होईल? म्हणजे हे जे पॉइंट्स आहेत हे काय आहेत? कॉन सायक्लिक पॉइंट्स आहेत. काय आहेत? जमतंय का? समजून घ्या तुम्ही. ते अँगल्स इक्वल नसतील, पण इक्वल असतील तर ते काय असतात? चारही पॉइंट्स काय असतात? कॉन सायक्लिक असतात. ओके, ठीक आहे. याच्यात काही शंका आहे? मग याच्यात काय असलं पाहिजे? एक लाईन असली पाहिजे. काय असलं पाहिजे? एक लाईन असली पाहिजे. त्या लाईनवर आपण काय घ्यायचे? कोणतेही 2 पॉइंट्स घ्यायचे. घेतले 2 पॉइंट्स, याच्यामधनं काय काढायचंय? कोणत्याही एक पॉइंट पासून काय काढायचे? आपल्याला 2 अँगल्स काढायचे. ओके, पण ते दोन्ही पॉइंट्स मधनच ते अँगल्स गेले पाहिजेत. शिवाय दोन्ही अँगल्स कसे असले पाहिजेत? कॉन्ग्रुएंट असले पाहिजेत. म्हणजे हा 30 डिग्री आहे तर हा पण काय असला पाहिजे? आणि दोन्ही अँगल्स वन ऑफ द साइडला पाहिजे. एकाच साइडला, लाय ऑन द सेम साइड. एकाच साइडला पाहिजे. म्हणजे एक अँगल इकडे आणि एक अँगल इकडे, असं चालेल का? नाही, एकाच साइडला. जर असं असेल तर हे चारही पॉइंट्स कसे असतात? कॉन सायक्लिक असतात. म्हणजे त्या चारही पॉइंट्स मधनं काय होतं? एक सर्कल पास होतो. त्या चारही पॉइंट्स मधनं काय होतं? एक सर्कल पास होतो. कळलं तुम्हाला? ओके. हा, आणि आता सगळ्यात महत्वाचे 2च पॉइंट राहिलेत. मग तुमचं इथे बेसिक
फिनिश होतं. ओके, आता बघा इथे दोन कॉर्ड्स आहेत, एक सर्कल दिलंय आणि सर्कल मध्ये काय आहे, दोन कॉर्ड्स तुम्हाला दिलेले आहेत. कॉर्ड कोणती आहे, ए बी, आणि दुसरी कॉर्ड कोणती आहे, सी डी. बोथ द कॉर्ड इंटरसेक्टेड ऍट पॉइंट ई. दोन्ही कॉर्ड्स एकमेकांना कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतायत, ई पॉइंट मध्ये. सो ई पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झाल्यामुळे काय झालं की तिथे 4 अँगल्स तयार होतात. किती, 4 अँगल्स. ए ई सी हा एक अँगल, येस ऑर नो. त्याच्यानंतर डी ई बी हा एक अँगल. ही एक पेअर तयार झाली, ठीक आहे, ही एक जोडी तयार झाली. हवं तर आपण दोघे एकाच कलरने दाखवूया. म्हणजे या दोघांचं मेजरमेंट इक्वल असेल. का रे, काय इक्वल असेल, हे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत ना, म्हणून यांचं मेजरमेंट कसं असेल, इक्वल. म्हणजे हा जर 30चा असेल तर हा पण असेल 30चा. ओके, त्याच्यानंतर आणखी एक पेअर तयार होते, ती कोणती रे, ए ई डी हा अँगल आणि सी ई डी हा वाला अँगल. ओके, या दोघांचं पण मेजरमेंट कसं असेल, इक्वल असेल, किंवा ते दोघंही काय असतील, कॉन्ग्रुएंट असतील. बरं ठीक आहे, ते कॉन्ग्रुएंट आहेत सर, मान्य आहे मला, कॉन्ग्रुएंट आहेत. त्याचं मेजरमेंट काढायचं कसं, त्यांचं मेजरमेंट कसं काढायचं, तर त्या मेजरमेंट काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे, आणि तो फॉर्म्युला कोणता आहे बघा. तुम्हाला कोणता अँगल काढायचा आहे, पहिले हा रेड वाला अँगल काढू आपण. रेड वाला अँगल सांगा मला, पहिला अँगल कोणता आहे, अँगल ए सी इज इक्वल टू, हा इक्वल असेल कोणाच्या, डीई बी च्या इक्वल असेल, येस ऑर नो. आणि याचं मेजरमेंट किती असेल, हाफ. आता यांनी कोणती आर्क इंटरसेप्ट केली आहे रे, बघा, एसी आणि डीबी ही आर्क इंटरसेप्ट केली आहे का, येस ऑर नो. या दोघांची सम करायची आणि त्याच्या हाफ करायचं. हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क एसी प्लस मेजरमेंट ऑफ आर्क डी बी. ठीक आहे, बघा, ही एसी आर्क डीबी आर्क यांची ऍडिशन करायची, त्यांचा हाफ करायचं, तेवढं मेजरमेंट असेल. फॉर एक्झाम्पल ही आहे 40 डिग्रीची आणि ही आहे 90 डिग्रीची. 90 नको, 45 घ्यायचं का, 50 घेऊया, 50 डिग्रीची. सो एसी किती आलंय रे, 40, डीबी किती आहे 50, 40 प्लस 50 किती झालं 90. सो 1/2 मल्टिप्लाय बाय 90, 90 च्या हाफ किती 45 डिग्री. म्हणजे हा अँगल कितीचा आहे 45 डिग्री, हा पण अँगल कितीचा आहे 45 डिग्रीचा. कळलं, समजतंय, ऑल ऑफ यू अंडरस्टूड. सो याच पद्धतीने मग तुम्ही कोणता अँगल काढणार, सिमिलरली कोणता अँगल काढणार आहात, ब्ल्यू वाला ए ई डी. मेजरमेंट ऑफ अँगल ए ई डी हा इक्वल असेल, कोणाच्या इक्वल असेल, सीई बी च्या. मेजरमेंट ऑफ अँगल सीई बी च्या इक्वल असेल. ओके, समजतंय का. आणि यांचं मेजरमेंट किती असेल, हाफ ऑफ. त्यांनी कोणत्या आर्क इन्स्क्राइब केल्यात बघा, इंटरसेप्ट केल्यात, पहिली आहे एडी आणि दुसरी कोणती आहे सीबी. सो 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क एडी प्लस मेजरमेंट ऑफ आर्क सी बी. समजलं. आता इथे दोन प्रकारचे अँगल्स तयार होतात बघा, रेड वाला एक जो पेअर आणि ब्लू वाली दुसरी पेअर. समजलं, कारण का की आर्स इंटरसेक्ट इंटरनली. आर्स कशा इंटरसेक्ट होत आहेत, इंटरनली, आणि त्याच्यामुळे कोणते अँगल्स तयार होत आहेत, इंटेरियर अँगल्स तयार होत आहेत सर्कलचे. समजलं. आता दुसऱ्या ठिकाणी बघा, ह्या ज्या कॉर्ड्स आहेत, कॉर्ड, आता त्या कॉर्ड राहिल्यात का, नाही. आता काय होतंय की हा इन्स्क्राइब्ड अँगल सर्कलच्या बाहेर त्याचा एक्सटेरियर पॉइंट आहे. ओके, त्याचा जो व्हर्टेक्स आहे हा सर्कलच्या बाहेर आहे, म्हणजे तो एक्सटेरियर पॉइंटला आहे. आणि त्याच्यामुळे काय झाली बघा, एक एसी आर्क आपली इन्स्क्राइब झाली, इंटरसेप्ट झाली सॉरी, आणि दुसरी इंटरसेप्टेड आर्क कोणती आहे, बीडी. आता तुम्हाला ह्या अँगलचं मेजरमेंट विचारलं की अँगल कोणता काढा, बी ई डी. या अँगलचं मेजरमेंट किती आहे. सो या अँगलचं मेजरमेंट कसं काढणार, मेजरमेंट ऑफ अँगल ए आहे का,
नाही. कोणतं आहे? बीईडी. बीईडी हे पण काय असेल? हाफ ऑफ. कोणाच्या हाफ रे? एक तर आहे बीडी आणि दुसरी आहे एसी. आता जसं या ठिकाणी आपण दोघांची काय केली होती? ऍडिशन केली होती. का? कारण ते इंटरनली इंटरसेक्ट केलेलं होतं त्यांनी सर्कलमध्ये. ओके, दोन्ही कॉर्ड्स इंटरनली इंटरसेक्ट झाल्या होत्या. पण इथे जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे याचा पॉइंट कुठे आहे रे? एक्सटेरियरला आहे. मग जेव्हा अशा पद्धतीने एक्सटेरियरला असेल त्यावेळेस मोठ्या आर्क मधनं, मोठी आर्क कोणती आहे? मेजरमेंट ऑफ आर्क बीडी मधून काय करायची? छोटी आर्क मायनस करायची. मेजरमेंट ऑफ आर्क ए सी. बघा, अँगल बीईडी किती असेल? 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क बीडी मधनं काय मायनस करायचं? एसी. हे दोन्ही टाइप्स खूप इम्पॉर्टंट आहेत. 2-2 मार्क्सला याच्यावर प्रश्न दरवर्षी विचारलेले आहेत. याच्यावर सुद्धा आणि याच्यावर सुद्धा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एव्हरी टाइम, एव्हरी एक्झाम पेपर मध्ये याच्यावर एक क्वेश्चन आहेच आहे. आयदरली या टॉपिकवर येईल किंवा या टॉपिकवर येईल, पण क्वेश्चन मात्र डेफिनेटली येईल. कळलं तुम्हाला? ऑल ऑफ यू समजलं? याच्यामध्ये काही शंका आहे? मग सगळं बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्यात? सगळ्यात पहिलं काय काय बघितलं आपण? पटापट एक क्विक रिव्हिजन करू. सगळ्यात पहिले आपण बघितलं इन्स्क्राइब्ड अँगल. ओके, सो हा सर्कल आहे, याच्यावर हा वर्टेक्स आहे. वर्टेक्स मधनं एक अँगल ड्रॉ केला. या आर्कला त्याने काय केलं? इंटरसेप्ट केलं. सो हा जो अँगल आहे ए बी सी हा काय आहे? तुमचा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. आणि हा इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजरमेंट काय असं? एबीसी हाफ ऑफ इंटरसेप्टेड आर्क. आर्क कोणती आहे तुमची? एसी. याच्या एवढं असतं. ओके, याच्यानंतर काय बघितलं आपण? इन्स्क्राइब्ड अँगल नंतर काय बघितलं आपण? त्याची करोलरी बघितली. काय करोलरी बघितली? की एक सर्कल आहे आणि याच्यावर तुम्ही कितीही अँगल्स ड्रॉ केले आणि ते सगळे एकच आर्क इंटरसेप्ट करत असतील, बरोबर, तर हे सगळे अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. दुसरी करोलरी काय बघितली होती? सर्कल आणि हा त्याचा काय आहे? डायमीटर. ओके, सो डायमीटरवर जर आपण काढली काय अँगल काढला, इन्स्क्राइब्ड अँगल जर ड्रॉ केला तर तो इन्स्क्राइब्ड अँगल किती डिग्रीचा असतो? 90 डिग्रीचा असतो. म्हणजे राईट अँगल असतो. किती असतो? राईट अँगल. ही एक करोलरी बघितली. या दोन करोलरीज नंतर आपण काय बघितलं? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम बघितलं. काय बघितलं? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल मध्ये सगळे पॉइंट्स कशावर होते? सर्कलवर होते. सगळे वर्टेक्स ए बी सी डी. आणि सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम काय सांगतो? की अपोजिट अँगल्स, अँगल ए प्लस अँगल सी हे काय असतात? सप्लिमेंटरी. म्हणजे त्यांची सम किती असते? 180 डिग्री. सिमिलरली अँगल डी प्लस अँगल बी हे पण काय असणार आहे? सप्लिमेंटरी. म्हणजे यांची सम किती असणार आहे? 180 डिग्री. ओके, याला म्हणतो आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरमची एक काय आहे? करोलरी आहे. काय सांगतं करोलरी? की सपोज हा तुमचा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. ओके, आणि हा त्याचा काय आहे? एक्सटेरियर अँगल आहे. सो एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट त्याच्या ऍडजसंट इंटेरियर अँगलच्या अपोजिट अँगलच्या इतकं असतं. म्हणजे हे दोघं अँगल्स काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. हे दोन्ही अँगल्स काय असतात? याच्यानंतर आपण बघितलं सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरमचा कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. काय सांगतो कॉन्व्हर्स? जर इफ हे असं असेल तर अँगल ए प्लस सी हे दोघं 180 आणि या दोघांची सम 180 असेल तर ए बी सी डी हा काय आहे? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. हे आपण काय बघितलं होतं? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. त्याच्यानंतर आणखी एक करोलरी बघितली. काय? ही एक लाईन आहे आणि लाईनवर आपण काय घेतले? कोणतेही दोन पॉइंट्स घेतले. ठीक आहे, आणि याच्या वन ऑफ द साइडला, कोणत्याही एका साइडला जर आपण दोन अँगल्स ड्रॉ केले आणि त्या दोन्ही अँगलचं मेजरमेंट जर इक्वल असेल, कॉन्ग्रुएंट असतील, हे दोन्ही अँगल्स कसे असतील? आणि ते एकाच पॉइंट मधनं सबस्टेंड झालेले असतील, एकाच पॉइंट मधनं गेलेले असतील. ओके, येस ऑर नो? तर हे ए बी सी आणि डी हा काय आहे? सायक्लिक, हा बरोबर आहे, सायक्लिक पॉइंट्स आहेत. ते कोण सायक्लिक पॉइंट्स आहेत?
काय आहेत? पॉइंट्स आहेत. आलं लक्षामध्ये? आणखी काय बघितलं आपण? लास्टली मग हे दोन बघितले, काय की एक सर्कल आहे आणि याच्या दोन कॉर्ड्स इंटरनली इंटरसेक्ट करतायत, सो दॅट ही एक पेअर तयार होते आणि ही दुसरी पेअर तयार होते. यांचं मेजरमेंट, या अँगलचं आणि या अँगलचं मेजरमेंट किती असतं रे? 1/2 दिस आर्क प्लस दिस आर्क. याला नाव द्या ए बी सी डी. सो काय असणार आहे? 1/2 ए बी प्लस सी डी इतकं असणार आहे. आणि या अँगलचं मेजरमेंट बघा इथे मी, ठीक आहे, समजतंय ना तुम्हाला? समजलं ना? ओके. आणि नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट काय होतं की सपोज या पद्धतीने एक सर्कल आहे, ओके, आणि हा असा एक काय आहे? इन्स्क्राइब्ड अँगल आहे. ठीक आहे. सो या इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजरमेंट कसं काढणार? ए बी सी डी आणि हा ई पॉइंट. ओके. सो हा अँगल एबीसी कसा काढणार? अँगल एबीसी कसा असेल? हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ, ही काय झाली त्याची मोठी आर्क, ओके, सो बिग आर्क, मेजरमेंट ऑफ आर्क एसी मधून आपण मायनस करणार कोणाला? मेजरमेंट ऑफ आर्क डी ई ला मायनस करणार, याच्यामधून या आर्कला काय करणार? मायनस करणार. ओके. सो इथे ही तुमची सगळी बेसिक फॉर प्रॅक्टिस सेट 3.4 कंप्लीट होत आहे. मग आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत? प्रॅक्टिस सेट 3.4. ओके. सो आज इथेच थांबूया. थँक्यू अँड हॅव अ ग्रेट डे.